आज गोल्लीच्या किचनमध्ये बनणार आहे टोमॅटो पराठा. त्यासाठीचं साहित्य हे आपण घेतलं, 4 टमाटे आणि बीटचा एक तुकडा चांगला बारीक करून घेतला. आता आपण एक बोल घेऊ, त्यामध्ये हे 2 कणकीचे बोल मी उपडे करत आहे. आता हा मसाला ठेचा, हळद, हिंग, मीठ, तीळ, धण्याची पावडर आणि कोथिंबीर. आता आपण याच्यामध्ये लाल मसाला टाकला आहे, मीठ टाकलं आहे, हळद टाकलं आहे आणि हिंग पण टाकतो आहे आपण. हिंग, तीळ, ओवा. आणि आता याला छान मिक्स करून घेऊया. मग यामध्ये 2 चमचे तेल घातलं, कारण 2च कप घेतलं होतं. कणिक अशी छान नरम भिजवून घेतली. एकच पराठा लाटून दाखवते तुम्हाला. हा पराठा पहिले असा पातळ लाटून घ्यायचा, त्याला तेल लावायचं, त्यावर आता कणिक भुरभुरवून हाताने सगळीकडे लावून घ्यायची. त्याची आता आपण प्लेट घालून चौकोनी घडी करतो आहे. घडीवर प्रत्येक ठिकाणी तेल आणि पीठ लावून घ्यायचं. याचा एक आता चौकोनी घडी होईल आणि ही आता आपण छान लाटून घेऊ. असे सगळे आपण चौकोनी पराठे लाटून घेणार आहोत आणि हे आधीचे 3 पराठे मी लाटून घेतलेले आहेत. आता हे पराठे आपण तेल लावून तव्यावर छानपैकी शेकून घेणार आहोत. यासाठी मी शेंगदाणा, दही, तिखट, मीठ घालून ही चटणी तयार केलेली आहे पातळ. तर पातळ चटणी आणि पराठे हे झाली आपली रेसिपी आजची. हे पराठे ब्रंच, टिफिन, ब्रेकफास्ट यासाठी चालतात. खायला अतिशय चटपटीत आणि स्वादिष्ट लागतात. एन्जॉय द टमॅटो पराठा.